मंडळी, पोहे बनवल्यानंतर काही वेळातच कोरडे पडतात का? मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी सांगणार आहे अशी एक सोपी ट्रिक ज्यामुळे तुमचे कांदे पोहे 10 तासानंतरही मऊ फुललेले आणि तितकेच चविष्ट राहतील. ही पद्धत खूप कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग बनवूया परफेक्ट कांदे पोहे एका खास सिक्रेट ट्रिक सहित. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता सर्वात अगोदर पाहायचं आहे पोहे भिजवायचे कसे. तर इथं बघा, इथं मी चाळण घेतली आहे आणि त्याच्या खाली एक भांडे घ्यायचं आहे. आता इथं पोहे आपल्याला किती प्रमाणात घ्यायचे आहेत, म्हणजे एका माणसाला पोहे किती घ्यायचे आहेत, तर मी तुम्हाला प्रमाण सांगते. इथं मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता प्रत्येकी माणसाला म्हणजे आपल्याला किती जणांना पोहे करायचे आहेत, प्रत्येक जणाला किती पोहे बनवावात आणि किती लागतात, तर मी त्याचं परफेक्ट प्रमाण सांगते. तर एखाद्या तुम्ही वाटीने मोजून घेऊ शकतात. इथं मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. नाहीतर तुम्ही काय करू शकतात, असं 1 मूठ भरून पोहे घ्यायचे आणि प्रत्येकी माणसाला 1 मूठ पोहे घेतले तरी परफेक्ट प्रमाण होतं, किंवा एखाद्या वाटीने मोजून घेतले तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला 2-3 जणांना किंवा 4-5 जणांना पोहे करायचे असतील ना, तर प्रत्येक जणाला 1 वाटी किंवा 1 मूठ असे पोहे घेतले ना तर बरोबर होतात. आता इथं मी जवळपास 3 जणांना पुरतील एवढे पोहे बनवत आहे. इथं मी 1 वाटी घेतलेले आहेत पोहे आणि 1 मूठ, म्हणजे जवळपास मी आणखी 1 वाटी पोहे घेणार आहे. जेवढे वाटीत बसतात तेवढेच मोठीत पण पोहे बसतात. छोटी वाटी आहे तर अशी तुम्ही एखादी छोटी वाटी घेऊ शकतात आणि त्या वाटीने मोजून पोहे तुम्ही किती जणांपुरते पोहे करायचे आहेत त्यानुसार तुम्ही पोहे भिजवून घेऊ शकतात. आता इथं मी पोहे घेतलेले आहेत. आता हे पोहे मी चांगले चाळून घेतलेले आहेत, म्हणजे कसं बारीक कणी वगैरे असते, कचरा वगैरे तो खाली पडतो. आता पोहे हे डायरेक्ट तुम्ही असेच नळाखाली जर धरली नाही चाळण आणि स्वच्छ असे खळखळ पोहे धुवून घेतले ना तरी सुद्धा चालेल. पण आता बघा, असं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पोहे धुत असताना काय करायचं आहे, हाताने असा जास्त दाब द्यायचा नाही. अगदी अलगद हाताने आपल्याला हे पोहे असे धुवून घ्यायचे आहेत. नाही तर मग जास्त जर तुम्ही हाताने असं चोळत बसाल ना तर मग काय होईल, ह्या पोह्याचा काय होईल, लगदा होईल आणि असे चिकट होतील. त्याच्यासाठी बघा, असं अलगद आपल्याला हाताने पोहे धुवून घ्यायचे आहेत. आता हे पोहे धुवून झालेले आहेत. आता हे पोहे आपल्याला अगदी 2 मिनिटासाठी हे असंच ठेवायचं आहे. आता 2 मिनिट झालेला आहे. आता पोहे भिजायला काही जास्त वेळ लागत नाही. मी फक्त 2 मिनिटासाठी हे असेच पोहे सोडले होते. तर पोहे मस्त भिजलेले आहेत. तर तोपर्यंत मी काय केलं, हे पोहे भिजेपर्यंत मी कांदा चिरून घेतला आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 2 मिनिटानंतर हे पोहे आपल्याला असे मोकळे करून घ्यायचे आहेत. बघा, एकदम असे मोकळे सुटसुटीत होतात. नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे 1 चमचा साखर घालायची आहे आणि नंतर घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. आता पोह्यामध्ये किती मीठ लागणार आहे ते मीठ आताच टाकून घ्यायचं आहे. आता इथं मी 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आता साखर आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला अलगद हाताने काय करायचं आहे, असं चांगलं एकजीव म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं साखर आणि मीठ हे काय मॅजिक करतं मी हे तुम्हाला सांगते. तर मीठ आणि साखर या पोह्यामध्ये असं टाकलं ना आणि हे अलगद हाताने असं मिक्स करून घेतलं ना तर काय होतं, पोहे हे मोकळे सळसळीत होतात आणि एकदम मऊसूत राहण्यास मदत करतात. त्याच्यासाठी साखर आणि मीठ हे जेवढं लागेल तेवढं मीठ हे आत्ताच घालून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण बघा एकजीव असं अलगद हाताने मिक्स करून घेतलं आहे. वरतून साखर आणि मीठ घालण्यापेक्षा काय करायचं, हे आत्ताच मीठ आणि साखर घालून घ्यायचं आहे आणि नंतर बघा हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, तुमच्या लक्षात आलंच असेल की एकदम असे मोकळे सळसळीत इथं आपले पोहे हे भिजलेले आहेत. एखादी जर अशी गाठ वगैरे जर राहिली असेल ना तर अलगद हाताने आपल्याला अशी मोडून घ्यायची आहे. आता इथं पोहे मस्त असे भिजलेले आहेत. मी काय करते, कधी पण पोहे बनवत असताना अगोदर पोहे भिजत घालते आणि नंतर बाकीची तयारी करते. आता बघा, पोहे चांगले एकदम मऊसूत असे भिजलेले आहेत. त्याच्यामध्ये गाठ गुटळी अजिबात राहिलेली नाही
आणि मस्त असे इथं पोहे भिजलेले आहेत. पोहे भिजायला काही जास्त वेळ लागत नाही. चला आता आपण गॅसकडे वळूया. मी पूर्ण बाकीची तयारी करून ठेवलेली आहे. आता गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे. आता इथं बघा आपल्याला अगदी पोहे खायच्या चमच्याने 2च चमचे तेल घालायचं आहे. आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की पोह्याला तेल जास्त लागतं आणि पोह्याला तेल जास्त घातल्यामुळेच काय होतं की पोहे हे मोकळे सळसळीत होतात, सुटसुटीत होतात आणि मऊ राहतात. पण हा बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की फोडणीसाठी तेल जास्त घातलं ना पोह्यासाठी तरच पोहे हे मऊसूत राहतात आणि मोकळे सळसळीत होतात. तर हे अजिबात नाही. अगदी कमी तेलामध्ये मी जी तुम्हाला फोडणी सांगते तर तुम्ही त्या पद्धतीने पोहे बनवून बघा. अगदी कमी तेलामध्ये हे पोहे मोकळे सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत राहतात. बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे. नंतर याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला अर्धा कप शेंगदाणे एवढे घालायचे आहेत. आता हे शेंगदाणे चांगले आपल्याला तळून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही जर फोडणी बनवून पोहे केले ना तर अगदी कमी तेलामध्ये पोहे बनवून तुमचे एकदम चविष्ट खमंग असे आणि मऊसूत होतात. तर हे गॅरंटीने सांगते. आता पोहे मस्त इथं बघा असे आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत. तेल चांगलं तापलेलं आहे आणि बघा तेलात शेंगदाणे टाकले की लगेच बघा मस्त असे तळलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. बघा तडतडलेला आवाज देखील तुम्हाला येत असेल. लगेच हे शेंगदाणे काढून घेऊया. आता याच तेलामध्ये बघा आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि अर्धा चमचा मोहरी. तर बघा सुरुवातीला मी मोहरी घातलेली आहे. नंतर पाव चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे आणि मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता इथं बऱ्याच जणी काय करतात की अगोदर कढीपत्ता घालतात. तर हे अजिबात असं करायचं नाही. अगोदर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा देखील आपल्याला काही जास्त परतून घ्यायचा नाही. अगदी 2च मिनिट आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. आणि तेलामध्ये कांदा घातला की नंतर आपल्याला काय करायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे. जर तुम्ही सुरुवातीला कढीपत्ता घातला ना तर कढीपत्त्याचा जो सुगंध असतो म्हणजे त्याचा जो वास असतो तर तो टिकून राहत नाही. मग तो तेलामध्ये सुरुवातीला टाकला की तडतडल्या जातात. तेल बाजूला असं उडतं आणि त्याच्यामध्ये त्याचा जो सुगंध असतो तर तो उडून जातो. त्याच्यासाठी कांदा घालायचा सुरुवातीला आणि नंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. आता घालायची आहे बघा मिरची. आता मिरची पण बऱ्याच जणी काय करतात की मिरची ही सुरुवातीला बायका तळून घेतात. तर तसं अजिबात करायचं नाही. कांदा घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मिरची आणि कढीपत्ता नंतर घालायचा आहे. बघा आता मिरची पण 1 ते 2 मिनिट आपल्याला चांगली या कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे. कांदा हातात चांगला असा परतून घ्यायचा आहे. अगदी हलकासा कलर थोडासा चेंज झालेला तुम्हाला दिसत आहे. कारण कसं कांदा जास्त पण परतून घ्यायचा नाही आणि पोहे खाताना जे आपण कांदे पोहे बनवणार आहोत तर कांदा पोहे खाताना तो कचकचही लागू नये याची दक्षता घ्यायची आहे. अगदी बघा कांदा असा मऊ झालेला तुमच्या लक्षात आला की गॅस आपल्याला काय करायचा आहे कमी करायचा आहे. आणि मस्त असा बघा कांदा मऊ झाला की समजायचं कांदा हा आपला चांगला भाजलेला आहे. आता इथं बघा कांदा मस्त असा मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये लगेच आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद घालायची आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ तर आपण सुरुवातीला 1 चमचा घातलेला आहे. इथं अगदी मी थोडंसं पाव चमचाच मीठ घातलेलं आहे. मी काय करते अगोदर अशी पूर्ण फोडणी बनवून घेते. हळद वगैरे सगळं मीठ वगैरे टाकून आणि पूर्ण अशी फोडणी बनवून घेते. आता आपल्याला काय करायचं आहे सर्वात सिक्रेट एक टिप्स वापरायची आहे. त्याने आपले पोहे एकदम असे जरी तुम्ही सकाळी जरी बनवले ना तर अगदी संध्याकाळपर्यंत ते पोहे एकदम मऊसूत आणि एकदम असे मोकळे सळसळीतच राहणार आहेत. तर त्याच्यासाठी काय करायचं अगदी इथं बघा एका साईडला आपल्याला हे सर्व कांदा वगैरे हे सर्व एका साईडला असं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अगदी आपल्याला अर्धा कप इतकं पाणी घालायचं आहे. आता अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि आता या पाण्याला उकळी यायची आपल्याला वाट पाहायची आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की पोहे बनवून बघा. आज मी तुम्हाला पाण्यातील पोहे कसे बनवायचे तर ते आज मी तुम्हाला एका खास ट्रिकने बनवून दाखवत आहे. आता बघा पाण्याला उकळी यायची आपल्याला वाट पाहायची आहे. आता इथं बघा एकदम अशी खळखळून अशी या पाण्याला उकळी आलेली आहे. आता असं केल्याने काय होतं बऱ्याच वेळा
असं तुमच्या सोबत पण होतं का की आपण याच्यामध्ये पोहे घातले आणि मग काय होतं, कधी पोह्याला कुठे हळद लागते, कुठे पांढरे दिसतात. तर अशी जर तुम्ही फोडणी केली ना तर अजिबात तसं होणार नाही. बघा आता परत आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता घालायचे आहेत जे आपण पोहे भिजवून घेतले होते की नाही, तर ते पोहे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता पोहे आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहेत. बघा असं केल्याने ना पोहे एकसारखे जे आपण हळद घातलेली आहे की नाही ती फोडणी, तर हे काय होतं, अगदी पोहे एकसारखे असे पिवळे दिसतात. अजिबात कोठे पांढरे कोठे पिवळे असे अजिबात दिसत नाहीत. आता पोहे बघा असे आपले मिक्स करून झालेले आहेत. आता याच्यावरतून आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. वरतून आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. आता आपल्याला हे पोहे असे मिक्स करून घ्यायचे आहेत. बघा पोहे एकसारखे असे बघा पिवळे दिसत आहेत. कोठेच असा आपला एक पोह्याचा दाना बघा एकदम असा पिवळा दिसत आहे. कुठेच पांढरा किंवा असा कुठे पिवळा असा अजिबात दिसत नाही. या पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही पोहे बनवून बघा. एकदम असे मोकळे सळसळीत बघा. पोह्याचा एक ना एक दाना असा मोकळा सुटसुटीत झालेला तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि हे पोहे एकदा तुम्ही सकाळी जर बनवले ना तर अगदी संध्याकाळपर्यंत सुद्धा एकदम असेच मऊसूतच राहणार आहेत. एकदम मऊ लुसलुशीत आणि मोकळे सळसळीत पोहे इथं आपले तयार झालेले आहेत. आता इथं काय करायचं आहे, आता आपल्याला शेवटी शेंगदाणे घालायचे आहेत. आता शेवटी इथं शेंगदाणे आपण याच्यासाठी घालणार आहोत जे शेंगदाण्याचा क्रंचीपणा आहे तर तो टिकून राहतो. इथं मी अगोदरच बघा आता गॅस बंद केलेला आहे आणि नंतर वरतून शेंगदाणे घातलेले आहेत आणि नंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाणे हे मी शेवटीच घालते म्हणजे त्याचा जो क्रंचीपणा आहे ना तर तो आहे तसाच राहतो शेवटपर्यंत. पोहे इथं आपले तयार झालेले आहेत. चला सर्व करायला घेऊया. चला आता इथं आपण एका डिश मध्ये हे पोहे काढून घेऊयात. पाहू शकतात बघा काय सुरेख असा एकसारखा आपल्या पोह्यांना रंग आलेला आहे आणि एकदम असे बघा मऊसूत असे मोकळे सळसळीत इथं आपले पोहे तयार झालेले आहेत. आता पोहे घरामध्ये बरं का कोणालाच आवडत नाही असं कधीच होऊ शकत नाही. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पोहे हे घरोघर असे बनलेच जातात. पण कसं पोहे बनवायला काय ही रेसिपी अगदी म्हणजे सोपी आहे. पण काही जर टिप्स लक्षात तर ठेवल्या ना तर पोहे एकदम असे आणखीन जास्त चविष्ट बनतात. बघा इथं ताटामध्ये आपण डिशमध्ये असे पोहे काढून घेतलेले आहेत. आता इथं डिशमध्ये बघा पोहे घेतलेले आहेत. आता याच्यावरून घालायचं आहे आपल्याला ओल्या नारळाचा चव घालायचा आहे आणि ओल्या नारळाचा जर चव नसेल ना तर काय करायचं, सुक्क खोबरं घातलं ना तरी सुद्धा चविष्टच लागतात. तर आजच्या टिप्स सहित मी तुम्हाला आज पोहे बनवून दाखवलेले आहेत तर अगदी नवीन ट्रिक सहित. तर आजची तुम्हाला पद्धत पोहे बनवण्याची कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आजची ही पद्धत आवडली असेल ना तर तुमच्या मित्र परिवारांसोबत तुमच्या फॅमिली सोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल पटकन लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करून आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी अशाच युनिक अशा नवीन टिप्स सहित मी रेसिपी घेऊन येत असते. तर त्या रेसिपी अपलोड केले की सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. त्यासाठी साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.